नमस्कार मंडळी. तर आज आहे दसरा आणि दसऱ्यानिमित्त आपल्याकडून तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या ऑफिसला आपण पूजा करणार होतो मित्रांनो. तर त्यासाठी आपण श्रीरामप्रभूची प्रतिमेची साफसफाई करून घेणार होतो. तर ते काम कृष्णा सरकडे दिलेलं होतं आणि प्रतिमेसाठी हार वगैरे काही लागणार होते पूजेसाठी, ते काम आपल्याकडं होतं आणि तेच काम आपण करीत होतो. त्यात आपले मित्रमंडळी गडबड करत होते, काही जण मस्करी पण करत होते. चालू द्या म्हणलं आणि आपलं काम व्यवस्थित आपण पार पाडित होतो. तर अशा प्रकारे हार बनवण्याचं काम आपल्याकडे आलं होतं मित्रांनो. आता संपूर्ण हार वगैरे बनवून आपलं काम एकदम टकाटक झालं होतं. आता म्हटलं जरा डेकोरेशनकडे पाहू, कोणी काय लक्ष देत नव्हतं तिकडं. मग झालो जरा आपण पुढं, आपलं काम करायचं जिथं कमी तिथं आम्ही झालो आपण पुढं. सगळं डेकोरेशनचं काम हातात घेतलं, स्वस्तिक वगैरे काढून काय फुलाचं काय ते पाकळ्याचं ते बनवून गोल राऊंड ओके कार्यक्रम. मित्रमंडळी हसायला लागले होते. आता संपूर्ण पूजेची तयारी झालेली होती आणि श्रीफळ फोडण्याचा मान आपले सर्वांचे लाडके बड्डे बॉय श्री माननीय गलांडे मामा यांच्याकडे आपण दिलेला होता. तर गलांडे मामा पण नारळ फोडणार. आता पूर्ण आपलं नियोजन झालेलं होतं आणि नारळ फोडण्याचा कार्यक्रम चालू होता. तर हा मान आपण दिलता आपले सर्वांचे लाडके श्री माननीय गलांडे मामा, म्हणजेच बड्डे बॉय गलांडे मामा. तर मामा, तुम्हाला वाढदिवसाच्या आपल्याकडून लाख लाख शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गाडीवरून शुभेच्छा, ती पण तुमची बोलेरो गाडीवरून शुभेच्छा मामा. आणि सर्व मंडळी आल्याच्या नंतर मामाने नारळ फोडला आणि खाली पाणी वगैरे फरशीवर सांडू नये, कोणी पडू नये म्हणून याची दक्षता आपल्या मामाने घेतली होती. आणि ते पातेल्यात पाणी काढत होते आणि त्यांना मदत करीत होते आपले सर्वांचे लाडके असे सराटे साहेब. ते सराटे साहेबांना नारळातले पाणी वगैरे काढून मामाकडे नारळ दिला आणि मामा आता प्रतिमेला प्रसाद ठेवला मामाने. आणि मामा आता बाप्पा करतील. मामा बाप्पा करून घ्या, चांगला बड्डे तुमचा. मामाने बाप्पा वगैरे केला. आता मिठाई म्हणून आपण जरासा प्रसाद म्हणून पेढा आणला होता आणि ती पेढा आता आपले सूरज पाटील काय करते काय माहिती. मामाने आपलं पूजन केलं पेढा वगैरे ठेवून. आता तर मामा पुन्हा एकदा बाप्पा करून घ्या. ते मामाने केला बाप्पा पुन्हा एकदा. आता काय टेन्शन नाही मामाला, बड्डे बी मामाचा. पेढे आपल्या देशले साहेबाची पण पूजा चालूच होती. धूप वगैरे अगरबत्ती घेऊन सर्व प्रतिमेला वगैरे सिस्टमला वगैरे सर्व अगरबत्ती वगैरे धूप वगैरे देऊन त्यांची पूजा एकदम जोरात चालू होती. देशले साहेबाचा थाटच जरा अलग राहतो, सगळ्यांना माहितीची. आता जवळजवळ आपल्या ऑफिसमधली पूजा आटपतच आलेली होती. आणि कसं आहे मित्रांनो, दसरा म्हटलं की आपल्या जे उदरनिर्वाह म्हणजे पोट वगैरे ज्या वस्तूवर आपण भरवतो, ज्या साहित्यावर भरवतो, त्यांची आपल्याला पूजन करावे लागते. तर आम्ही पण आता आपल्या संपूर्ण ऑफिसमधल्या सिस्टमची वगैरे पूजा वगैरे केलेली होती. आणि घरी जाऊन आपण पण शेतकरी असल्यामुळे आपल्याला शेती साहित्याची पूजा करायची होती. आणि म्हणून आपण ऑफिसली लवकरात लवकर पूजा वगैरे आटपून आपण आता घरी जाणार होतो, जेणेकरून घरी पण आपलं भरपूर काम बाकीच होतं. तर निघतो मी घरी मित्र. तर घरी आल्याच्या नंतर आपण शेतातील सर्व अवजारे धुवून एका ठिकाणी ठेवली आणि पूजा केली. तर भेटूया मित्रांनो पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.